असं कसं सांगू शनाया? आता तूच राधिका म्हणून बोललीस की नाही त्यांच्याशी फोनवर, आणि त्यांना जर कळलं की मी आता राधिका बरोबर नाही शनाया बरोबर राहतो, तर त्यांच्या हातात एवढ्या पॉवर्स आहेत की कुठल्याही कानाकोपऱ्यात माझी ट्रान्सफर करतील, आणि आपल्याला ते नकोय की नाही? अरे पण तू नाही सांगितलं तरी ती बावळट सांगेलच ना. नाही नाही, मला नाही वाटत. राधिका माझ्यावर किती चिडली तरी कपूर सरांना जाऊन सांगेल असं नाही वाटत मला. मला एक कळत नाही, आता राधिका का आली नाही याचं काहीतरी कारण तरी सांगता येईल, पण आता एखादा पदार्थ तर न्यावा लागेल ना ऍटलीस्ट. त्याचं काय करू? ठीक आहे ना, ते कॉर्नरवर कोणतं हॉटेल आहे तिकडे मिळेल ना. शनाया, अगं नागपुरी पदार्थ असे सहजासहजी रेस्टॉरंट्स किंवा हॉटेल्स मध्ये नाही मिळत. त्याची खास रेसिपी असते. खरं तर आपल्याला रेसिपी जरी माहिती असती ना तरी पदार्थ करून घेतला असता. आईला सगळं माहितीये खरं, पण तिला कसा फोन करणार? बकुळा इतर राधिकाच्याच बाजूची आहे, ती काही कामाची नाही. आनंदला फोन करायचा का? त्याला माहिती असेल. वेडा आहेस का तू? तो तर सर्वात जास्त स्ट्रॉंग सपोर्टर आहे तिचा. तो मुद्दाम चुकीची रेसिपी सांगेल. नको, काही गरज नाही. अरे मग कोण? आपल्याला ना असं कोणीतरी पाहिजे जे आपल्या फेवर मध्ये, जे फार बडबड पण करणार नाही आणि आपल्याला लगेच सांगतील. सो फार बडबड करणार नाही आणि लगेच सांगेल. श्रेयस. अगं ते श्रेयसला फोन करायची काय गरज आहे? त्याला नसेल माहिती का? थांब ना एक मिनिट. हाय श्रेयस. हाँ बोल ना शनाया, कशी आहेस? मी बरी येते, सोड. तुला वेगवेगळ्या डिशेस करता येतात ना? हो येतात ना, म्हणजे प्रयत्न करतो मी वेगवेगळ्या डिशेस बनवण्याचा. का ग? तुला नागपुरी डिशेस येतात काही? नागपुरी नाही ग. हा, पण मला कोळी किंवा मालवणी पदार्थ बनवता येतात. झालंच तर एखादा पिझ्झा किंवा पास्ता वगैरे पण बनवू शकतो. आणि ऑमलेट मस्त बनवतो. ते तूच खा, ते नको मला. तुला पाटवडी वगैरे असं काय जे म्हणतात ते येतं का काही? नाही ग, नाही तसलं काही येत नाही मला. मला नागपुरी पदार्थ कुठे मिळतील यार? नागपुरी तू ऑनलाईन सर्च कर ना, ऑनलाईन मिळतील तुला रेसिपीज. हा यार. आणि शनाया, काय 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 म्हणाला? नेटवर सर्च करूया. शनाया, अगं हे नागपुरी पदार्थ आहेत, ते सहजासहजी असे नेटवर वगैरे नाही मिळत, किंवा मिळाले तरी प्रत्येक माणसाची काहीतरी खास रेसिपी असते आणि त्यानेच हे पदार्थ बनवले जातात. राधिकाची सुद्धा खास रेसिपी आहे, तुला नाही जमणार. ही राधिका किचन मध्ये हुशार आहे यार. अरे परत त्याच्या बायकोकडे जायला नको. मोहन काहीतरी केलं पाहिजे. नाही नाही, एवढं काही कठीण नाहीये, ऑनलाईन मिळेल ना मला. अगं शनाया, अगं तू कशाला या भानगडीत पडते? सोड ना. नाही नाही, सापडेल ना मला. करते मी करूनच दाखवते उद्या पडाची वडी. शनाया, पुडाची वडी. हा हा, तेच ते. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय
व्हायला? काय झालं काय? आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो, आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.